वाढदिवसाच्या दिवशीच फक्त मी केक खाईन, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही. तिशीत आणि तिशीतल्या लोकांना तुम्ही 2 महिने का 6 महिने ट्रायल देऊन घ्या, सगळी जीवनशैली सुधारा, तो माणूस पूर्ण मागे येईल, त्याला गोळ्यांची गरजच पडते. वाचायला शिका, वाचाल तो वाचा. क्रेविंग्सने तुमच्या आतड्यांची सगळी वाट लागून जाईल. ह्या क्रेविंग्स टाळायच्या असतील तर आपल्याकडे गट ब्रेन नावाचे ॲक्सिस म्हणतो आपण, की जे खाल्ल्यानं तुमचं मन पण समाधान झालं पाहिजे, तुमचं पोट पण भरलं पाहिजे. हे चालू आहे पण हे मोबाईलमध्ये चुकतंय. सिग्नलिंगच प्रॉपर देत नाहीये तुम्ही त्याला. प्रत्येक सेंटेन्स जे बोलतीये हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात शंकाच घेऊ नका. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रणिता अशोक मॅडम. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय द्यायचा झाल्यास ते MBBS आणि MD आहेत, सोबतच न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझम यात त्यांनी PhD केलेली आहेत. अर्थात आहार तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत. येस. तर मॅडम, चहा घेऊयात आणि हेल्दी गप्पांना सुरू करूयात. चहा आणि हेल्दी गप्पा. किती लोचे लोकांना. म्हणजे आम्हाला सुद्धा गरज आहे की मी हेल्दी चहा कसा करू शकतो. तर एक बेसिक प्रश्नापासून मी सुरुवात करतो की जसं नैसर्गिक आणि भौगोलिक क्षेत्रात प्रत्येक लोकांचा आहार आणि विहार ठरलेला असतो. कुठं बर्फ असतो तर ती लोक ब्रेड, जॅम ही पदार्थ खातात आणि आपल्याकडे आता 3 ऋतू प्रामुख्याने दिसतात. तर मुळात आपलं खाद्य कोणतं होतं जे आता डायव्हर्ट झालंय बऱ्यापैकी? डायव्हर्सिटी ही प्रत्येकाची एक साईन आहे. ओके, म्हणजे आपलं पूर्वीचं खाद्य होतं की जिथे आपण जायचो, लोक शिकार करायचे, जिथे जायचे तिथे स्थायिक व्हायचं असेल तर तिथे जमिनीत जे काही उगवायचं ते आपण खायचं, कारण अवेलेबिलिटी होती ती तशी. म्हणजे आपल्याला पहिल्यापासूनच शेती, आणि जर नाही जमलं तर मग शिकार आहेच. शिकार पहिली आली, नंतर शेती आली. ज्या ज्या ठिकाणी जे जे उगवत गेलं ते आपण खात गेलो. म्हणजे आता 100 वर्षांनी भरड धान्याला प्रसिद्धी मिळतीच आहे ना, कारण ते आपल्याला चांगलं होतं. मग हे आपल्याला माहिती नव्हतं असं नाही आहे. पण आत्ता जे काही पेय माजलेले आहेत, जे काही आर्टिफिशियल फूड्स येत आहेत, की जे काही सप्लिमेंट्स येत आहेत, जे काही पावडर्स येत आहेत, ते चांगले नाही आहेत हे आता प्रूव्ह झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग आता कुठे वळायचं तर भरड धान्यांकडे वळायचं. ही आपली संस्कृती होती, तिथे आपण परत जातोय. म्हणूनच आता ते भरड धान्य एक वर्ष म्हणून आपण ते साजरं करतोय ना आता, आणि त्याच्यामुळे त्याची प्रसिद्धी मिळायला सुरू झाली. सो आपलं खाद्य ते होतं, बरोबर, जे आपण विसरलेलो होतो आणि आपल्याला परत ते सुरू करायचंय. पण आपण अजूनही करतो. म्हणजे गहू हा बाहेरून जरी आलेला असला आणि आत्ता जरी तो आहारात असला तरी आपलं खाद्य जे पूर्वीचं होतं हे भाकरी पण लोक खातातच. ओके, पण ते जास्त सॉफ्ट, जास्त फिनिशिंग वालं म्हणून गव्हाकडे पण लोक वळालेली होती तो. आणि मग त्याच्यामुळे नंतर परत असं व्हायला लागलं की गव्हाने बऱ्याच लोकांना ब्लोटिंग यायला लागलं, बऱ्याच लोकांना ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी व्हायला लागली की तो पचत नाहीये, त्याने अपचन होत आहे, त्याने आपल्याला आहारात तो योग्य वाटत नाहीये, म्हणून ते बदलायचं. मग त्याला रिप्लेसमेंट काय, परत संस्कृतीकडे आलो, भरड धान्य. असं चाललंय. आपण परत बॅक टू पॅव्हेलियन जाणार आहोत, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आपल्याला बाहेरचं कुठलीही गोष्ट म्हटलं पण ते आपल्याला सूट तर व्हायला पाहिजे ना. जी गोष्ट सूट होत नाही ती तुम्ही घेतच नाही ना, मग असं होतंय. म्हणून म्हणलं संस्कृती जी होती ती भरड धान्यांची होती आणि ती 100 वर्षांनी परत आलेली. याच्यातच तुमचं उत्तर मिळालं असेल. नक्कीच. जसं आपण पाहिलं की इंग्रज आल्यानंतर काही गोष्टी आपल्याकडे प्रामुख्याने यायला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिक्षण पद्धती डॅमेज केली, तसं आहार पद्धती सुद्धा डॅमेज करायचा प्रयत्न त्यांनी केला. चहा आणला, त्यात आपण आपलं दूध घुसवलं, बरोबर, आणि मग अमृतुल्य पर्यंतचा प्रवास आपण केला. हे काय उदाहरणच आहे ना. मी म्हणजे आमचा चहा तसा नाहीये, आयुर्वेदिक चहा आहे असं तुम्ही म्हणाल, पण दिसताना दुधाचे ज्या दिसतच आहे की तिथे. हा, म्हणजे आम्ही सुद्धा त्यात ती जी आपल्यावरती जे पगडा बसलाय ना तो इतका सोप्या पद्धतीने नाही जाणार आहे. आणि चहा चुकीचा नाहीये, मी प्रत्येकाला सांगते. चुकीचं जे नसेल आणि जे तुम्हाला सूट होत असेल तर घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं म्हणणं आहे की तो किती वेळा घ्यावा हे तुम्ही ठरवायचे. प्रमाण दिवसातून एखाद वेळेला चहा लागतो. थंडीच्या दिवसात तर आल्याचा चहा म्हणजे सगळ्यात बेस्ट सांगितला जातो, बरोबर आहे. ज्यांना दुधाचा हवा त्यांनी दुधाचा घ्या, ज्यांना बिन साखरेचा हवा त्यांनी बिन साखरेचा घ्या, ज्यांना गोड गट्टा हवाय
तो पचला पाहिजे. तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही गोडगट्टा चहा पिताय, इथं थोडंसं काहीतरी वळालं पाहिजे. ही वळण पण आपल्याला घेता आलं पाहिजे. सगळंच त्यांच्याकडून मिळालेलं चुकीचं होतं असं नाहीये, पण जे चांगलं आहे ते ऍक्सेप्ट करा, जे नाहीये ते सोडून द्या. म्हणजे तुम्ही ब्रेड बटर म्हणताय, बाकीची त्यांची संस्कृती आहे की जॅम्स आहेत, ब्रेड बटर आहेत, त्यांचे क्रुझोज आहेत, हे सगळं मैद्याने युक्त पदार्थांनी बनलेलं होतं, जे आपल्याला सूट होत नाहीये, ज्याच्यामुळे आपली वजनं वाढायला लागली आहेत, ज्याच्यामुळे पिझ्झा बर्गर आले, ज्याच्यामुळे ते मैद्यायुक्त जेव्हा ते व्हायला लागले, त्याच्यावरती प्रचंड चीज चुकीचं नाहीये, प्रचंड चीज हा शब्द वापरते. प्रमाण म्हणजे अति तिथं माती, असा अति तिथे माती. बस आजच्या हेडिंगला हे टाकलं तरी चालेल, अति तिथे माती. ओके, ते नका घेऊ. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही घ्या ना, तुम्ही नाही म्हणत आहे, तुम्ही केक आहेत, पेस्ट्रीज आहेत, हे सगळं आहे, याचं प्रमाण ठरवा. याला एक ठराविक फ्रिक्वेन्सी की महिन्यातून एकदाच किंवा वाढदिवसाच्या दिवशीच फक्त मी केक खाईन. प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाईल, बाकीच्यांना मी चांगलं काहीतरी हेल्दी. बरोबर. हे जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. नाही, सेलिब्रेशन पण व्हायला पाहिजे ना. आयुष्यात जगताना काय रोजच भाकरी खाऊन जगणार आहात का? नाही, कुठेतरी चांगले दिवस. पूर्वी होतं ना, म्हणजे रोज तुम्हाला भाकरी खायला मिळायची, सणाच्या दिवशी भात व्हायचा, गोड पण सणाच्या दिवशी व्हायचं, हे आपण विसरलोय. आपल्याला आता सगळे दिवाळीचे पदार्थ प्रत्येक दिवशी मिळतात, त्याच्यामुळे त्या दिवाळीची मजा नाही. ते तेव्हा का खात होते? ते वातावरण तसं होतं, ती थंडी तशी होती. तुम्हाला येस, ऊर्जायुक्त पदार्थ तुम्हाला थंडीत हिवाळ्यातच जाणार आहेत, तेच तेव्हा तुम्हाला पचणार. आता ते खायचा प्रयत्न केला तर ते तुमच्या चुकीच्या दिशेने जाणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम हॅम्पर करतंय, तुम्हाला परत डिसिजेस निर्माण करतंय. त्या वेळात ते पदार्थ हे कधीही फायदेकारक आहेत, पण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी चुकीच्या प्रमाणात घेतल्या की तुम्हाला सगळे डिसिजेस यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाचं मेटाबॉलिझम हॅम्पर व्हायला सुरुवात झाली, बदलायला सुरुवात झाली आहे. आणि त्याला आपण नाव देतो, बरीच लोक त्याला नाव देतात जेनेटिक्सचं. माझे आई बाबा असे होते आणि मग मी पण तसंच असणार आहे, मला माहिती आहे मी किती कमी खाल्लं तरी मी बारीक होणार नाही, असं नाहीये. आधी तुमच्या चुकीच्या पद्धती, तुमच्या चुका ओळखा, त्या दुरुस्त केलात की तुम्ही पण योग्य माणसासारखे होऊ शकता, प्रमाणात येऊ शकता. हे आपण रोजच प्रूव्ह करतोय. बरोबर. जेनेटिकला तुम्ही जर का स्टँड घेतलात आणि त्याच्यामुळे माझं होणार नाही ही जर भावना घेतलीत तर नाही येत. असं सुधारल्यानंतर सगळ्या गोष्टी मागे येतात. डायबिटीस तर येतो. मी मुद्दाम उल्लेख काय करते, कारण त्याला सध्या खूपच प्रसिद्धी चालली आहे आणि तिशीत आणि विषित डायबिटीस यायला लागल्यात लोकांना. आणि मग ते एकदा आले की गोळ्या. मी तर म्हणते विषित आणि तिशीतल्या लोकांना तुम्ही 2 महिने काय 6 महिने ट्रायल देऊन घ्या, सगळी जीवनशैली सुधारा, तो माणूस पूर्ण मागे येईल, त्याला गोळ्यांची गरजच पडणार नाही पडत, कारण सगळे ऍक्टिव्ह आहेत, त्याच्यातले सगळे हॉर्मोन्स ऍक्टिव्ह आहेत, सगळे ऍक्टिव्ह आहेत. चूक दाखवून द्या, तिला सुधारा, ती बरोबर मागे येते, आलेली आहे. प्रत्येक सेंटेन्स जे बोलतीये हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात शंकाच घेऊ नका. आता आपण बघतो की चपाती किंवा पोळी याच्यावर पण डिबेट आहेच. ओके, तर ती इंग्रजांपासून आली, ते आल्यानंतर. आणि गव्हाचं पीठ करताना आपण जितकं ते फाईन करू ते मैद्याकडे जातं, त्याचा मैदा व्हायचा सुरुवात होतो आणि मग ते शुगर वाढवण्याचा असा अभ्यास आपण केलेला आहे. तर मी जेव्हा गावात राहायचा तेव्हा ते पीठ बनवताना जास्त रखरखीत बनवायचं, म्हणजे त्यात ते फायबर्स आले पाहिजे, कोंडायुक्त आलं पाहिजे. आणि आपण त्याला आता फॅशनेबल केले, जितकं शाईन करणारी चपाती असेल, चकचकीत असेल, म्हणजे राहणीमान तुम्ही खाद्यांवर टाकताय का असं होतं. म्हणजे पदार्थही मला चकचकीत पाहिजे, सगळं चकचकीत पाहिजे. मग त्याच्याने काय होतं, तुम्ही हेल्दी खातायत का खुच्चा खातायत, फक्त काहीतरी पोटात जात आहे बाबा, कारण ते पदार्थ ते पोषण तत्व लॉस होत आहेत. आणि आता असंही म्हणतात की त्याच्यातून मग डायबिटीसचे प्रकार वाढतात. कोणी म्हणतात मी गोड खात नाही पण तू चपाती खातोय, म्हणजे ऍट द एंड शुगर लेवल वाढतायत. तर मग परत आपण कोंड्याकडे जायला पाहिजे का, म्हणजे त्या लेवलची चपाती खायला पाहिजे का? चपातीबद्दल जरा जास्त वाचलंय तुम्ही बहुतेक, होय, पण आहे तो विषय आहे. असं काय नाहीये की फक्त चपाती खाल्ल्यामुळे डायबिटीस वाढतं, बरेचसे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वन ऑफ द फॅक्टर की जे रिफाईन आटा खातात, ज्याच्यामध्ये फायबर्स कमी असतात, नॅचरली फायबर्स वाढले की तुमची शुगर लेवल वाढण्याचं जे प्रमाण असतं, जे शूट होतं ते स्लो होतं. जर तुम्ही फायबरयुक्त खाल्ले, म्हणजे चपाती खाल्ली, मैद्याची रोटी नाही,
अच्छा. आता कुठेही जा तुम्ही, ज्यांना हा अवेअरनेस आलाय ते म्हणतात की आम्हाला व्हीट रोटी पाहिजे, मैद्याची रोटी नको, बिकॉज दे नो की त्याच्यामध्ये फायबर्स आहेत हा. आणि ते आपल्यासाठी बऱ्यापैकी चांगले आहेत. बरोबर. ओके, म्हणून फक्त पोळीला, म्हणजे मी जेव्हा डाएट सजेस्ट करते तेव्हा असं म्हणत नाही की तुम्हाला भाकरी खायची आहे. तुम्हाला जे आवडतंय, जे पचतंय, जे तुम्ही पचवू शकता ते तुम्ही खाऊ शकता. फक्त त्याच्या प्रमाणात सुद्धा तुम्हाला इकडे तिकडे केलं तर त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. असं नाहीये की तुम्ही तिन्ही वेळेला पोळीच खा. मग प्रत्येक गोष्टीला तिथे संधी द्या. म्हणजे काही पोळी खा, काही भाकरी खा, काही भात खा. असं काय नाहीये की डायबिटीस आहे म्हणल्यावरती भात पूर्ण बंद. मी काय सांगितलं, प्रत्येक गोष्ट प्रूव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळं बिनधास्त ठोकपणे बोलू शकते की असं काहीच नाही आहे की हे नाही खाल्लं किंवा हे खाल्लं की तुमची शुगर वाढणार आहे. किती, कसं, कुठे हे सगळं ठरवा. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची पाबंदी येणार नाही. बरोबर. म्हणजे आणि आपल्याला ते वाटणार पण नाही की आपण डाएट करतो. हा, हे नाही वाटायला पाहिजे. कारण हे जेव्हा वाटेल तेव्हा ते सस्टेन होणार नाही. बरोबर. ते टिकवता येणार नाही. टिकवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीची चव आली पाहिजे. बरोबर. नाहीतर मग वाटतं की अरे यार आपण काहीतरी, मग तीच गोष्ट जास्त खावीशी वाटते. म्हणजे तुम्ही जर म्हटलात ना त्यांना चहा घेऊ नका, तर सारखा तो घ्यावासा वाटणार, डोकं दुखायला लागणार. बऱ्याच लोकांच्या मायग्रेन चहा देऊन बंद केल्यात मी. हो, खरंय खरंय. इफ यू कांट इमॅजिन. कारण ते चहाचं एवढं दुष्परिणाम दाखवून दिले लोकांनी युट्यूबवरती किंवा बाकीच्या चॅनल्सवरती. ज्यांना आहारातलं काही कळतं कळत नाही, आय डोंट नो, ते ऑडियन्सने तपासून घ्यावं. पण त्याचं एवढं काही पेय माजवलं की लोकांनी चहाच बंद करून टाकले. आणि मग आल्यानंतर पण ते चहा बंद झाल्यामुळे ना काय खाऊ काय नाही असं होतं. ती एक सवय लागलेली आहे बॉडीला आणि ती काही खूप मोठं नाही घ्यायचं. दिवसातून थोडीशी एक अर्धा कप घेतला तरी चालतं आपल्याला. जर तेव्हा त्या लेवलला जर चालत असेल तर ते तुमच्यासाठी दुष्परिणाम क्रिएट करू शकत नाही, हे मात्र नक्की. आता आपण लाईफस्टाईल जेव्हा फॉलो करतो तेव्हा ती किती योग्य यापेक्षा ती किती स्टायलिश असा एक डायव्हर्सिफाय होतोय का? आता आपण 4 लोक जरी भेटलो, तू काय खाल्लं? अरे मी पास्ता खाल्ला. तू काय? मी फ्राईड राईस विथ शेजवान चटणी, वॉट एव्हर इट मे बी. फॅन्सी नाव घेतलं की रेप्युटेशन वाढते. आणि अरे मी दुधात भाकरची वरून खाल्ली म्हणजे मी लो क्लास असं काहीतरी. किंवा मग अरे नाही मी वेगन खातो बरं का, मला वेगन चालतं. मग हे अरे पण ते तुला सूट होतंय का? सस्टेन करता येतंय का? किंवा तू नाही खात ना वेगन, तू घरी सिम्पल खातो. तर मग हे आता खरंच आता वेगनवर परत मला बोलायला आवडेल की ही आहार पद्धत कशी अगेन परत. आता हे वेगन कशामुळे आलं माहिती आहे का? कारण आत्ता डेअरीज प्रोडक्टमध्ये किंवा हे जे काही उत्पादन सुरू झालं, मीठ प्रिझर्वेटिव्ह झाले किंवा आपण बॉयलर कोंबडीज खातो त्या कशा तयार होतात, त्यांना किती इंजेक्शन्स दिली जातात आणि त्याच्यामुळे ते आपल्या शरीरात जात आहे, हे सगळं काही माजवलं गेलं. त्याच्यामुळे लोक घाबरायला लागली. हे आपण खातोय आणि मग त्याचे दुष्परिणाम झाले तर काय करायचं, म्हणून वेगनकडे गेले लोक. मग दुधाशी रिलेटेड पण काही खायचं नाहीये. पण त्या दुधाशी आणि न खाण्याच्या पद्धतीनं सगळ्यांना कॅल्शियम डेफिशियन्सीज परत व्हायला लागल्या. बरोबर. कारण रोजच्या आहारात तुम्ही एक अंड, एक ग्लास दूध घेतलं की तुमचा प्रश्नच सॉल्व्ह होतो ना त्याचा. आणि ग्रोईंग एजला तुम्हाला तेवढं मिळणं गरजेचंच होतं. त्याला बंद केल्यानंतर डेफिशियन्सी सुरू झाल्या. मग माझं व्हिटॅमिन डूच कमी झालं, मग मला B12 डेफिशियन्सी झाली. कुठून आली आहे? इकडूनच येते. आपणच घेतलंय, कोणाचं तरी काहीतरी ऐकतोय आणि त्याला लगेच फॉलो करायला जाते. त्यापेक्षा तुम्ही ओरिजिनल प्रोडक्ट तयार करा ना. तुम्ही ते 2 रुपये अंड्याची किंमत 3 रुपये का, 7 रुपये अंड्याची किंमत 8 रुपये ठेवा. अरे पण ते चांगल्या पद्धतीने तयार करा. त्याला अशा मोठी मागणी आहे म्हणून त्याची जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही हे सरकार सुरू केलं तर ते तुमच्या घरचे लोक पण खाणार आहेत. एक्झॅक्टली खरंय. तुम्ही समाजाला काय देताय, कुठल्या प्रकारचं प्रॉडक्ट देताय आणि आपल्या फक्त काही छोट्या गोष्टींच्या प्रसिद्धीसाठी, छोटा नफा मिळवण्यासाठी तुम्ही लोकांच्या हेल्थशी खेळणं हे चुकीचं आहे. हे प्रत्येकाला मनापासूनच येऊ द्यात. म्हणजे येणारं दूध हे चांगल्या पद्धतीच्या सोर्सनी येत आहे ना, येणारे आपण जे काही खाद्यपदार्थ खातो हे चांगल्या सोर्सनी येतात ना, हे तपासण्याची कुवत असेल तर नक्की खाऊ शकतात. बरोबर. आणि तसं सगळ्यांनी करावं, कारण हे सगळ्यांच्या हेल्थचा सवाल येतो. तुम्ही सगळ्या पब्लिकला, तुम्ही सगळ्या जनतेला तुमच्या हातून जे काही खाऊ घालताय हे चांगल्या प्रकारचं, चांगल्या प्रतीचं पोषण मूल्य देणारच मिळालं तर तुम्ही सगळ्यांचेच आशीर्वाद घेणार आहे.
एक नीतिमूल्य म्हणतो ना आपण, ते जर का प्रत्येकाने जपलं ना, तर हे पब्लिकला, ऑडियन्सला कुठेही फार मोठी धावाधाव करण्याची, चुकीच्या पद्धतीनं काहीतरी चुकीचं फॉलो करायचं हे येतं, हे कधीच होणार नाही. म्हणजे कॉर्नफ्लेक्स आणि न्यूटेला आणि ओट्स हे इतके आवडायला लागलेत लोकांना, पण त्याच्यात पोषण मूल्य 0 आहे. न्यूटेला तर म्हणजे मला तर वाटतं त्या एका सर्विंग साईजमध्येच तुम्हाला 12 ग्रॅम 15 ग्रॅम अशी शुगर मिळते, आणि ते तुम्ही नाश्त्याला खायचंय. ते लहान मुलांना प्रचंड आवडायला लागलंय. ब्रेडवरती, पोळीवरती रोल करून द्यायला लागले ते. पण त्याच्यात जी शुगर आहे, त्या शुगरने तुमचे सगळे पोटातले बॅक्टेरिया खलास होत आहेत ना. बरोबर. तुमची पचनशक्तीच कमकुवत होते. तुम्ही लहान मुलांना काय खाऊ घालताय? थोडा विचार करा. अगेन मग तेच ना, हे जे पब्लिकला मूर्ख बनवायचे जे प्रकार सुरू आहेत डेलिबरेटली, की अरे तुमचा आहार, तुम्ही किती मूर्ख आहे, तुमचा आहार किती घाणेरडा आहार तुम्ही फॉलो करतायत. आणि ते जाहिरातमध्ये सुद्धा येतं की फक्त दूध काहीच कामाचं नाही, मग तुम्ही पावडर टाका, त्याला अजून बेटर बनवा. फक्त आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फक्त दुधाने काही होत नाही. म्हणजे तुम्ही किती मागासवर्गीय आहेत आहाराच्या बाबतीमध्ये. तुम्हाला जर आत्ताचा कॉम्पिटिशन टिकायचं असेल तर तुम्ही बॉर्नव्हिटा किंवा जे काय असेल ते घ्यायला पाहिजे बाबा. तर हे किती योग्य आहे. आणि लहानपणापासून दूध पी, तुला स्ट्रॉंग व्हायचं ना, हे आपले संस्कार आहेत. बरोबर आहे. आणि त्यालाच कोट करून खूप इम्पॉर्टंट प्रश्न ज्याच्यावर खूप वादविवाद होतात, गावरान तूप. त्याला तर असं क्रिटिसाइज केलं जातं की तूप खातो, काही खरं नाही तुझं. म्हणजे तर ते कितपत योग्य ते पण महत्वाचं आहे. काही नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मागे लेबल वाचायला शिका. तुम्ही त्याच्यात काय खाताय, ते तुमच्या शरीराला किती योग्य आहे, हे जर तुम्ही शिकलात, वाचायला शिका. वाचाल तो वाचाल. हे जे म्हणते मी, ज्यांना वाचता येतं ना, त्याच्या मागचं लेबल त्यांनी वाचायला शिका. म्हणजे तुम्हाला कळेल त्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय मिळतंय. ह्या सगळ्या बॉर्नव्हिटा असू देत, कॉर्नफ्लेक्स असू देत, केलॉग्स असू देत, न्यूटेला असू देत, मी ब्रँड म्हणते, त्याला सिमिलर प्रोडक्ट्स पण असतात, पिडियाशुगर असू दे, सगळ्यांमध्ये साखरेचं प्रमाण एवढं जास्त ठेवलेलं आहे की ते क्रेविंग्स तयार करतं. म्हणजे एकदा तुम्ही खाल्लं, तुम्हाला परत ते खावं असं वाटतं. पण त्या क्रेविंग्सने तुमच्या आतड्यांची सगळी वाट लागून जाते. तात्पुरतं सॅटिस्फॅक्शन आहे. हे सगळे मेंटली वर्क करणारे फूड्स येते. हे तुम्ही ते, मग तुमचं क्रेविंग तयार झालं की तुम्ही परत दुसरं पाकिट आणणार आहे. पण त्याचे तोटे काय होत आहेत हे तुम्हाला एक 6 महिने, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी त्यांची वाढ खुंटायला लागली, त्यांच्या डेफिशियन्सीज यायला लागल्या, पोटाची सगळी वाट लागली, काही पचत नाहीये, मुलं दुसरं काही खायलाच मागत नाहीये, असं झालं तर कसं होणार आहे? आपण पॉइझनिंग करतोय, कारण आपल्याला ते नीट माहिती नाहीये. ह्याच्यासाठी एकच गोष्ट, प्रत्येक जण जागरूक झाला पाहिजे आपण काय खातोय ह्याच्यावरती. बरोबर. ह्या क्रेविंग्स टाळायच्या असतील तर आपल्याकडे गट ब्रेन नावाचे ॲक्सिस म्हणतो आपण, की जे खाल्ल्यानं तुमचं मन पण समाधान झालं पाहिजे, तुमचं पोट पण भरलं पाहिजे. याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या. तुम्ही कोणतंही ट्रॅडिशनल खाल्लात समजा, बरोबर आहे, तेव्हा जे खाता तेव्हा इथून इथे जाण्याच्या प्रक्रियेला 10 ते 20 मिनटं लागतात. मी सुरुवात केली आहे, मी 4 वडापाव खाल्ल्यानंतर मला, किंवा मी 4 पोळ्या खाल्ल्यानंतर मला कळतं अरे आपलं पोट भरलंय. पण त्या 4 पोळ्या 5 मिनिटात खाल्ल्या तर उपयोग नाहीये. तुम्ही जेवढं स्लो इटिंग कराल, थोडं हळूहळू खाल, त्या गोष्टीची मजा घेत खाल, तेव्हा तुम्हाला लवकरच कळतं की अरे आपलं आता पोट भरलंय, आपण 1-1.5 पोळी तर सॅटिस्फाईड आहोत, वरच्या 2.5 पोळ्या कशासाठी पाहिजेत. वडापावानी बदनाम झाले, त्याच्यामुळे मी वडापावाचं परत उदाहरण देत नाही. पण असं होतं ना, तुम्ही 2 भाकरी खाल्ल्यानंतर तुम्हाला कळतं आपलं पोट भरलंय, पण ते स्लो मध्ये खाल्लं तर तुम्हाला कळलं की एका भाकरीतच पोट भरलंय. परत सांगते, प्रूव्ह केलेलं आहे म्हणून सांगते की जी लोक पूर्वी 4-4 पोळ्या खात होती, ती आता 1.5 पोळी खाल्ल्यावर म्हणतात आम्ही वेडे होतो का मॅडम. थांबलात की संपला ना विषय. थांबताच आलं नाही तर कसं काय होणार आहे तुमचं, कारण अर्ध लक्ष तर मोबाईल मध्ये असतं. तेच सांगतेय. म्हणजे तुम्ही जेव्हा मोबाईल बघत खाता तेव्हा तुमचे जे सेन्सेस आहेत, तुमचे डोळे काय करतात त्याचं रूपरेषा बघतात, तुमचं नाक काय करतं ते स्मेल करतं, हे दोन्ही जे सिग्नल, तुमचं तोंड काय करतं त्याची चव बघतं, हे सिग्नल्स तुमच्या ग्लँड्सला सिक्रेट करतात आणि त्याच्यातून डायजेशन तयार होतं. हे चालू आहे, पण हे मोबाईलमध्ये चुकतंय. बेसिक सिग्नल चुकतंय, सिग्नलिंगच प्रॉपर देत नाहीये तुम्ही त्याला. खाली बसून खाणं तुमचा मार्ग मोकळा करतो. तुम्ही कुशावरही कुठेही बसताय, झोपताय, कसंही लोटताय आणि मग खाताय, नाही होते. प्रॉपर पद्धती दिलेल्या आहेत, ते सायन्स आहे.
हे काही कोणाची शिकवणूक संस्कृती नाही, हे सायन्स आहे. एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी खूप झालं तुमच्यासाठी. आणि त्याच्यामुळेच म्हणलं ना, एक वरण भात खाल्ल्यानंतर जे काही समाधान मिळतं पोट भरल्याचं, ते तुमच्या बाकीच्या ते काय पिझ्झा बर्गर थोड्या आणि परत क्रेविंग्स तयार होतात तुम्हाला. एक्झॅक्टली. आताच्या डिस्कशनमध्ये मला एक गमतीशीर किस्सा आठवला की आधी कसं व्हायचं की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जायचे तेव्हा तुम्हाला काय खायचंय हे तुम्ही डिसाईड केलेलं असायचं. आता ऍप डिसाईड करतं की तुम्ही काय खायचं. अरे हे भूक लागली, बघतो ऑफर कशावर आहे. म्हणजे ऑफर जर असेल की बाबा एक काहीतरी आहे जे अनहेल्दी आहे पण त्याचा ऑफर 50% ऑफ आहे तर तुम्ही ते परचेस करतात पैसे देऊन. असं काहीतरी आता उलट होत चाललंय. आणि जसं तुम्ही म्हटलंय की तुम्ही कशी बसून खातायत, जर बसून खाल्लं की ते पोटापर्यंत पोचतं. तर आता जे ॲप्स येत आहेत 10 मिनिटात फूड डिलिव्हरी, तर असं या ॲप येईल. म्हणजे भविष्यात सांगता येत नाही की ती फूड डिलिव्हरी करेल 10 मिनिटात, तुम्हाला भरून जाईल, हालायची गरज आहे, तुम्हाला खास भरेल, झालं टिश्यूने तोंड पुसायला आणि निघून जाईल. असंही येईल असं वाटतंय मला तर. आताची सगळी आळशीपणा पाहून लोकांचा की मी तितकं सुद्धा उठणार नाही बाबा. अगेन एक प्रश्न आहे, चपाती आणि पोळी याच्यातला फरक काय? चपाती आणि पोळी. हा, बरेच लोक चपाती म्हणजे आपण जी साधी गव्हाची करतो त्याला चपाती म्हणतो, आणि बरेच लोक पोळी म्हणजे पुरणाची पोळी असं पण म्हणतात. आमच्याकडे तर पोळी पोळीच असते. म्हणजे जी चपाती इथं वापरतो ती पोळी असते आणि चपाती पुरणाची पोळी तर पुरणाची पोळी असते. पण लोक म्हणतात की ही चपाती आणि ही पोळी. अच्छा. अशा वेळेला ती पोळी म्हणजे पुरणाची पोळी पण गृहीत धरली जाते. ओके. असं चपाती म्हणजे फक्त चपाती, त्याच्यामध्ये काही स्टफिंग नाही असं म्हणतात ते. नाही तर लोक आपल्याला हे सांगतात की मागितलं काय दिलं काय किंवा अरे मी 3 पोळ्या खातो. 3 त्यांना वाटतं की 3 पूर्णच्या पोळ्या खाऊन आल्या, असं पण डिस्कशन. किंवा डॉक्टरमध्ये पण होतं की तू काय खाल्ला, 3 पोळ्या खाल्ल्या. हल्ली पोळी चपाती पण नाही, फुलकी म्हणजे सुटसुटीत, त्याच्यात काय हे केलंय. आता जसं आता मला माझे दात दुखत आहेत तर मी डेंटिस्ट कडे जाणार आहे, पण मला आहाराचा सल्ला घ्यायचा काहीतरी डाएट वगैरे घ्यायचंय, तर मी आहार तज्ञ सोडून सगळ्या लोकांकडे फिरत बसतो. असं का होतं? अवेलेबिलिटी किंवा अवेअरनेस असेल. अवेअरनेसच नाहीये ना त्या गोष्टीचा की आपण कोणाकडून सल्ला घ्यावा. किंवा सिरियसनेस पण असेल का? नाही, सिरियसनेस नाहीये, कोणाकडून सल्ला घ्यावा आणि त्याची अवेलेबिलिटी. आता किती पेव आहे, जो उठेल तो सुरू आहे. त्याचं कोणी किती लोक क्वालिफिकेशन बघतात, त्यांनी त्याच्यात किती काम केलंय किती लोक बघतात, त्यांना काय रिझल्ट आहेत किती लोक बघतात, ते कशाबद्दल काय विचार करतात हे किती लोक बघतात. बरोबर. ऑडियन्सलाच कळायला पाहिजे की कोणाचा सल्ला घ्यावा आणि कोणाचा नाही घ्यावा किंवा कोणाचा मानू नये. हे जर का होत असेल तरच तो योग्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल. बरोबर आहे की नाही? म्हणून तर मी तुम्हाला पण म्हणून तर म्हणते ना की प्रोटीन मागे माझं भरपूर झालेत प्रोटीनवरती. मी असं म्हणतेय की तेवढी झीज झाली तर प्रोटीन घ्या, पण हे लोकांना कळत नाही. मी प्रोटीन घेऊ नका असं म्हणते, असं त्यांना वाटतंय. माझं म्हणणं 2 तास जिममध्ये केलात ना तुम्ही, मग तुमची झीज झाली आहे तेव्हा तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. पण 1 तासाच्या वॉकिंगला तुमची झीजच तेवढी नाही आहे तर तुम्ही कशाला प्रोटीन घेताय? पण ह्याच्यातला डिफरन्स कळायला लोकांना वेळच नाहीये. तुम्ही डिरेक्टली प्रोटीनला विरोध केला बाबा असा त्यातला अर्थ होतो. पण जी लोक प्रोटीन प्रमोट करतात त्यांनी कोणाला द्यावं, कधी द्यावं, कसं द्यावं, त्याचे फायदे तोटे काय हे का बोलत नाहीये? एक्झॅक्टली. पण मला सांगा, मला अगदी 60 वर्षाच्या आजी सुद्धा म्हटल्या, अगं माझं जरा प्रोटीन कमी पडते असं वाटतंय का तुला, तुम्हाला जेव्हा डाएट देतेस तेव्हा. आजी तुमच्या आईवडिलांनी किंवा मी 40 वर्षाचं असं कोणी विचारलं, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जेवायला देताना कधी विचारलं का आज प्रोटीन खायचंय आपल्याला म्हणून? मी प्रोटीन केलंय असं कधी होतं? तुम्हाला होतं कधी? मला पण नव्हतं असं कधी. हेच म्हणते की जागरूकता कशाची हवी आहे, गोष्टी कशावरती भर देण्यात याव्यात. कारण जगात असा एकही पदार्थ नाही आहे की ज्याच्यात फक्त प्रोटीन आहे, वे प्रोटीन सोडलं ते जे आपण तयार केलेलं आहे. मग का बरं निसर्गात एकही पदार्थ असा नाही आहे की ज्याच्यात फक्त प्रोटीन असावं? सोयाबीन लार्जेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन 40% आहे, पण त्याच्याबरोबर सोयाबीनचं तेल पण काढतो, म्हणजे त्याच्यात फॅट्स पण आहेत आणि काज पण आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे योग्य प्रमाणात नाही खाल्लं, तुम्ही प्रोटीन जरी खात असाल तर त्याचा फॅट मला उत्तर द्या ना, फॅटच होऊन जातं. आहे का असा एक पदार्थ दाखवा निसर्गाने तयार केलेला? अजिबात नाही. मग का करतोय आपण, का चुकीच्या डिरेक्शनने जातोय? मी नाही म्हणत नाहीये, कोणी कधी कशाला त्याचे फायदे तोटे काय आहेत हे बघून करा ना.
किडन्या खराब केल्यात कित्येक लोकांच्या. एक्झॅक्टली. जी लोक जिमला जातात ते पिअर प्रेशरच्या खाली ते प्रोटीन घेऊ नका असं अजिबात म्हणत नाही आहे, पण ज्याला गरज आहे त्यांनी घ्या. आणि ते किती प्रमाणात घ्यायचं आहे, तुमच्या हेल्थला किती बेनिफिट आहे हे बघूनच त्याला तुम्ही हात लावा. अदरवाईज नाही गरज. पूर्वीचे जे कुस्त्या करणारी लोक होती, मल्लखांब करणारी लोक होती, हे काही खात नव्हती का? कुठे प्रोटीन होते त्यांना? बरोबर आहे. तुम्हीच विचार करा, होते का त्यांच्याकडे प्रोटीन पावडरींचे डबे होते का? डब्बे नव्हते. काय नाही, छोलेची उसळ खा, राजमा खा, मस्तपैकी. तुम्हाला सांगते फुटाणे Yes. किती मस्तपैकी आहेत ते. त्याच्यानंतर आता आपण पनीर आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर सोयाबीन आहे आपल्याकडे. भरपूर प्रोटीनची गरज जी भागवू शकतो ती नैसर्गिक पद्धतीने भागवा. त्या उपर लागली तर बघा, पण एवढी झीज करत नसाल तर त्याची गरजच नाही आहे ना काही. तुमचे गोल लक्षात घ्या की तुम्हाला काय अचीव्ह करायचंय. जर ॲथलीट असाल तर तज्ज्ञांकडनं सल्ला घ्या आणि त्या योग्य प्रमाणात. विकनेस, चिडचिड असं जर का काही झालं, भूक झाली, तर तुम्ही प्रोटीन खा, कार्ब खा, फॅट खा, सगळं चुकीचं आहे. पण तुम्हाला ते खाऊन छान वाटतंय, तुमची शरीर चांगलं साथ देत आहे, तुमचं वेट लॉस करणाऱ्यांच्या लोकांचं टार्गेट कम्प्लीट होतंय, पण त्यांना कुठेही विकनेस वाटत नाही आहे. तुम्हाला जे दिलंय त्याच्यात पोट भरतंय, ते सगळ्यात चांगलं. तिथे मला कुठल्याही बायोकेमिकल पॅरामीटरची गरज पडत नाही. शरीर असं तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं पोट, तुमचं एकंदरीत तुमची रोजची फिलिंग जी काय हे तुम्हाला सांगते हे छान आहे, ह्यानी मला मस्त वाटतंय, ह्यानी माझं वजन पण उतरतंय आणि हे मी टिकवू शकतो. बरोबर. तरच ते टिकावं. नाही तर कितीही वापरा, टाकाऊमध्येच जाणार आहे तुमचं. एक्झॅक्टली. यूट्यूबवरनं एक जास्तीत जास्त सर्च करणारे कीवर्ड्समध्ये हाऊ टू लूज अ वेट हा एक ट्रेंडिंग टॉपिक आहे. आणि म्हणूनच जास्त यूट्यूबर्स असतील, इन्फ्लुएन्सर असतील, हेल्दी कसं राहायचं याच्यावर त्यांचं नॉलेज ते वाटत असतात. पण असा रूल का नाही आपल्याकडे की ऑथराईज गोष्टींचं नॉलेज ऑथराईज लोकांनी दिलं गेलं पाहिजे. कारण कोणत्या लेवलला ही फसवणूकच आहे. इफ मला त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे की इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि मी त्याच्यावर नॉलेज देतोय, तुम्ही केली आणि तुमचं नुकसान झालं तर ते फसवणूक आहे ना. तसं मी मिसगाईड करून डाएट दिला, एखाद्याचा जीव जाऊ शकतो, त्याला आयुष्यभरासाठी अपंगत्व किंवा बाकीच्या गोष्टी डिसीज होऊ शकतात आणि त्यात पैसा लागतोच. अगेन तोही एक फसवणुकीचा एक मुद्दा आपण म्हणू शकतो. मग गव्हर्नमेंट असं का करतं? आता मी ऑपरेशन नाही करू शकत बिकॉज मला ते हक्क नाहीत, तसं मग आहार सांगायचे हक्क मला नाहीत ना. तुम्ही दाखवा ना. ही लोक आहेत, ऑडियन्स बघतात की नाही, ही लोक आहेत, यांच्याकडे डिग्री नाही आहे, यांच्याकडे कुठलीही आधीचं नॉलेज जे आहे ते इम्प्रॉपर आहे, ते जे गाईड करतायत ते चुकीचं करतायत, हे तुम्ही दाखवून द्या. अशा आहेत सुविधा आपल्याकडे की आपण त्यांच्यावर क्लेम करू शकतो आपण. हो ना. तुम्ही एखाद्या आजारावरती डाएट देता तेव्हा तुम्हाला तो आजार माहितीये का, तो कशामुळे होतोय ते माहितीये का, मग तुम्ही त्याच्यावरती उपाय काय करताय हे तुम्हाला सांगता येतं. पण तुम्ही डायबिटीससाठी ही पावडर घ्या आणि याने तुमचं हे बरं होणार आहे, हे ऐकणारा वेडा आहे ना. बरोबर. तुम्ही कोणाकडून ऐकायचं हे जर तुम्ही ठरवाल तर हे सगळे इन्फ्लुएन्सर बंद होतील. असं मी तुम्हाला अगदी स्टॅम्प पेपरवरती लिहून देते. यू नीड टू डिसाईड आपल्यावरती कोणी राज्य केलं पाहिजे. यू नीड टू डिसाईड की आपण जे खातोय हे कोणी सांगितलेलं आहे आणि तरच ते होणार आहे. म्हणून तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं तेल, कुठल्याही प्रकारचा गहू, कुठल्याही प्रकारचं ब्रँड माझ्याकडे कोणीच येऊ शकत नाही. कारण मी त्यांना स्पष्ट सांगितलंय जे नॅचरल आहे, जे चालणार आहे ते मी करणार आहे. मला बाकीच्या गोष्टींची गरज नाही. मला लोकांचे जे काही आशीर्वाद मिळतात त्याच्यातून, जे काही ते डिसीज फ्री होतात, सगळं काही होतं, हेच मला पुढे न्यायला पुरेसं आहे. बाकी कशाची. आणि प्रत्येक क्षेत्रात जेन्युननेस जेव्हा तुमच्या कामात येईल तेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रसिद्धीची गरज नाही. खरंय. आणि मला तर असं वाटतं की इतक्या लांब जाण्याच्या आधी त्यांना न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझमचं स्पेलिंग जर विचारलं ना तर अर्धे लोक तिकडेच थांबून जातात. पुढे जाणारच नाही. एवढंच ते सत्य आहे. भारतीय स्त्रियांमध्ये आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी दिसतं. म्हणजे इव्हन तो मी पाहिलंय, रक्तदान करताना ती डायरेक्टली रक्त घेत नाही, ते सॅम्पल घेतात, चेक करतात, त्यांना माहिती की 80% हे फेल होणार आहे. मग हे असं का होतंय म्हणजे स्पेसिफिकली ते सांगितलं ना. आपल्या आहाराबद्दल जी काही उदासीनता आहे ती बायकांमध्ये काय होते, कारण कॉम्प्रोमाइज स्टेटस आहे, राहिलंय ना मग खा. आपल्यासाठी स्वतः कुठल्या घरातली स्त्री की मी एकटी खाणार आहे आज, पण तरी पण मी व्यवस्थित माझे पोहे करून नाही, ते घरातल्यांसाठी केले
तर तिला खाणं होतं. मग काय सुरू झालं सांगू का गंमत, जी लोक माझ्याकडे यायला लागली ना त्यांना हे सगळ्या प्रकारचं खाणं कंपल्सरी केल्यानंतर तिला नाही, तिच्या घरातले लोक सगळे खायला लागले. म्हणून असं नंतर निर्माण झालं की घरातल्या एकाने तरी हे करावं की जेणेकरून आपल्याला आयडियल काय आहे हे कळेल. त्याच्यासाठी ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेत की तुम्हाला काय खावं, कसं खावं, किती कॅलरीज मिळतील. काउन्सिलिंग तर मी करतेच, प्रत्येक डिसीज तर करते, खाण्याचं करते, वेट लॉस करते, वेट गेन करते, PCOD सगळं करते. पण जेव्हा त्या घरातला तो एक माणूस जेव्हा फॉलो करतो, तो जेव्हा माझी फी भरतो तेव्हा त्याचं इम्पॉर्टन्स असं वाढतं. आणि मग हे मॅडमनी सांगितलं ना, हे तुला चांगलं आहे म्हणजे आम्हाला काही वाईट नसेल. घरातले सगळे लोक ड्रायफ्रूट खायला लागले. ते 4 बदामावरती सगळ्यांचे 4 अजून भिजवलं जायला लागले. घरात एकदा तरी पालेभाजी फळभाजी व्हायला लागली. नाहीतर काही घरांमध्ये उसळीच चालतात, फक्त पालेभाजी फळभाजी चालतच नाही. ऍटलिस्ट दिवसातून एकतरी फ्रूट खा, एकतरी फ्रूट खा की त्याच्यातले लाईव्ह एन्झाईम्स, विटॅमिन्स तुम्हाला मिळतील. ते तरी वेट लॉससाठी, चांगलं होण्यासाठी, बरं होण्यासाठी, हेल्दी आहारासाठी हे उपयोगी पडेल. हा जो अवेअरनेस आहे, हा अवेअरनेससाठी पण आपण एक कॅम्प तयार केला आहे की रोज आपण त्यांना फूड टिप्स पाठवतो, एका ग्रुपला जॉईन करून घेतो. हे सगळं केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. पण जी लोक आता फॉलो करायला लागलेत की तुमच्यामुळे माझा नाही, माझ्या सगळ्या घरातल्यांचा आहार बदलला, कुठेतरी ती ज्योत. मग तेवढे 5 जणांचा जेव्हा आहार बदलतो तेव्हा तुम्हाला त्यांच्या आरोग्याकडे जाण्यासाठी तुम्ही तिथे मदतच करताय ना. आता किती लोक माझे व्हिडिओज बघ, लहान मुलं येतात मला भेटायला आपल्या क्लिनिकमध्ये की या मॅडमना भेटायचंय आणि मी वेफर्स बंद केले बरं का. दे अग्री विथ देअर पॅरेंट्स, म्हणजे पॅरेंट्स बरोबर येतात की आता काकू मी वेफर्स नाही खात, तुम्ही सांगितलं ना ते चांगलं नसतं म्हणून मग नाही खात. म्हणजे तुम्ही डिरेक्टली नवीन पिढीला तुम्ही एक आणि पॅरेंट्सना सुधारायची गरज आहे. तर ती मुलं आपोआप फॉलो करतील. जेव्हा त्या टेबलवरती फ्रुट्स येतील पाकिटांच्या जागी, जेव्हा घरात सकाळी मुठभर का होईना पण प्रत्येक ते आई वडील खातील, तेव्हा मुलं पण खाणार आहेत. दे फॉलोअर्स. तुमच्या ताटात जे आहे तेच त्यांच्या ताटात मिळालं तर ते खाणार आहेत. तुमच्या ताटातच जर का ते बिस्किट असेल, तुमच्या चहाबरोबर बिस्किट असेल, तुमच्या खाण्यामध्ये वेफर्सचे पुडे असतील, तुम्हाला नुसतं पाकिटं फोडून खायची सवय असेल, ते तसेच करणार आहेत. आणि तुम्ही त्यांना काय शिकवणार जर तुम्हीच ते फॉलो करत नाही आहात. एक बिस्किटच्या ऐवजी 4 बदाम खाल्ले ना, त्याच्या कॅलरीज आणि त्याचे पोषण मला इतकी प्रचंड आहेत. फक्त ड्रायफ्रूट खाऊन सुद्धा तुमची स्किन, त्वचा दाणदाण होऊ शकते, एकदम चकाचक. तुमचे इंटरनल जेव्हा चेंजेस होतात तेव्हाच ते एक्सटर्नली दिसतात. नुसत्या क्रीम आणि मला नाही दिसत. हे प्रत्येक जण ऍक्सेप्ट करतं, हे मला माहिती आहे. आतून पण त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. आता तुम्ही जसं म्हटलं की जर घरात मोठ्यांनी जर डाएट फॉलो केला किंवा चांगला आहार फॉलो केला तर ऑटोमॅटिकली लहान मुलांमध्ये ते अपब्रिंगिंगमध्ये येतं. आता आपण बघतो की प्रत्येकाकडे फॅमिली डॉक्टर असतात, फॅमिली लॉयर सुद्धा असतात. मग फॅमिली डायटिशियन का नको? कारण त्यांचं सगळ्यांचं आहार विहार सेम असतं. त्यांना उद्भवणारे आजार असतील किंवा सवयी असतील सेम असतात. तर मग ते फॅमिली डायटिशियन दुरुस्त करू शकतो का? आत्ता गरज आहे. कारण आता जे फॅमिलीज राहतात हे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील राहतातच असं नाहीये. त्याच्यामुळे ती संस्कृती तिथपर्यंत जाईलच असं नाहीये. एकदम डायरेक्ट तुमचे जे IT जे काही लोक असतात ते डायरेक्ट त्यांचे कामवाल्या बायका असतात, ते सगळं सांभाळतात. त्याच्यामुळे ही संस्कृतीच नाही माहिती. अशा वेळेला फॅमिली डायटिशियनची गरज निर्माण होऊ शकते असं आता चित्र दिसायला लागलंय. पण त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं तसं की आम्हाला डॉक्टर्स लोकांना MBBS पर्यंत अगदी कमी प्रमाणात न्यूट्रिशन म्हणजे 2 शॉर्टनट पुरतं एवढं आम्ही शिकलेलो असतो फक्त. हे सगळ्यांनी मान्य केलंय. त्याचं इलॅबोरेट नॉलेज नसतंच. मग MD मेडिसिन झाल्यानंतर तुम्हाला औषधांविषयी सांगितलं जातं, पण आहाराविषयी नाही होत. बरोबर आहे. पण न्यूट्रिशनिस्ट जे असतात, बरोबर आहे, त्यांना सगळं आहाराविषयी माहिती असतं पण आजारांविषयी कळत नाही काही. दोघांचा संगम जर झाला तर प्रणित अशोक तयार होतं. फुल पॅकेज. कारण त्याचं सांगते की असं बऱ्याच वेळेला होतं, जे आपल्याकडे परत आलेले पेशंट्स असतात की इकडून डाएट घेतलं, तिकडून डाएट घेतलं, इथून पिठं घेतली, तिथूनही घेतलं, पण पिठं संपली, पावडरी संपल्या की झालं परत सुरू. परत वजनं वाढली आहेत म्हणजे काहींचा डायबिटीस बळावला जातो.
काहींनी 10 किलो कमी केलं असेल आणि ते पावडरी बंद झाल्या, ते बंद झालं की 50 किलो वाढून आलेले आहेत, 25 किलो वाढून आलेले आहेत, 15 किलो वाढवून आलेले असतात. कारण त्यांना तो जो काही थांबवलेला असतो तो कधी ना कधीतरी जागृत होणार ना. तुम्ही किती दिवस भाकरी पोळी थांबवणार आहे, किती दिवस भात आमटी थांबवणार आहे, तो वरती आला की ते डबलनी तयार होतं. म्हणून नॉलेज जेव्हा मिळेल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा दोन्ही बाजूचं नॉलेज असेल ना, तर तुम्ही खूप छान प्रकारे समाजाला त्याच्यातून बाहेर काढू शकता. ही गरज आहे. कारण MD मेडिसिनवाला म्हणणार की मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण मी या गोळ्या देतो, तुम्ही आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आहार तज्ज्ञ असं म्हणणार की आम्हाला हे माहिती आहे, तिकडचं तुम्ही ते डॉक्टरांना दाखवून घ्या. पण आपल्याकडे कसं करतो आपण की मला माहिती आहे ही त्यांची प्री डायबेटिक्स स्टेज आहे, त्याच्यात काही लगेच आपल्याला औषध सुरू करण्याची गरज नाही, काही सिम्पटम नाही, काही बाकीचे प्रॉब्लेम्स नाही आहेत, तर यू कॅन डायरेक्टली रिव्हर्स बॅक. 11 HbA1c वयवर्ष 31 असणाऱ्या मुलाला जेव्हा जीवनशैली बदलायला लावली, तो आता 5.6 वरती आहे. 11 HbA1c असणाऱ्या लोकांना कमीत कमी 3 ते 4 गोळ्या सुरू केल्या जातात. आणि मे बी तो इन्शुलिनकडे पण जाऊ शकतो. पण तो जेव्हा त्याच्या आई जेव्हा डोळ्यात अश्रू घेऊन येते बघायला आणि तो जेव्हा 5.6 वरती येतो, तेव्हा त्याला प्रणिताशोक म्हणजे देव वाटायला लागतात. जीवनदान आहे ऑलमोस्ट. नाहीतर काय कराल तुम्ही? फक्त जीवनशैलीने पण तुम्ही हे सगळं मागून आणू शकता. ह्याच्यावरती चळवळ उभी राहिली पाहिजे. प्रतिबंधात्मक चळवळ करताना तुम्ही चांगल्या गोष्टींनी डायरेक्ट करा लोकांना. मग तिथे काय करतात माहिती का, तो 11 HbA1c वाला असता आणि तो दुसरीकडे कुठे गेला असता, आधी त्याला गोळ्या सुरू केल्या असत्या, त्या गोळ्यांनी काय होतं, तो जे खातोय ते जर का बॅलन्स नाही झालं तर त्याला हायपो व्हायला लागतो, तो परत खा करायला लागतो, परत गोळ्यांची गरज वाढते, परत गोळ्या वाढतायत, HbA1c मात्र तेवढीच राहते. अगदी 1-2 कमी झाले तर नाही, पण तुम्हाला ह्या गोळ्या नाही, अजून जास्त गोळ्या लागतील, या गोळ्यांनी होत नाही, इन्शुलिन सुरू करावं लागेल, असं पण परिस्थिती आहे. पण त्याचं बेसिकली जे काही खाणं पिणं आहे, जो काही स्ट्रेस आहे, जो काही एक्झरसाईज, ह्याच्यावरती वर्क करायला कोणी धजवतच नाहीये. तिकडे वर्क करा. मग डॉक्टरांना पण देव मानायला लागतो आपण, कारण त्यांनी बाहेर काढलेलं. या गोष्टी ह्या अतिशय गरजेच्या आहेत. म्हणजे तुमचं 8 HbA1c असताना सुद्धा जीवनशैलीची तुम्ही ट्रायल घेऊ शकता. ते 7ला येत आहेत, 6ला येत आहेत, तर अजून थोडा एक्सटेंड करून त्यांना पूर्ण बाहेर काढू शकता. ना की 2 गोळ्यांच्या, 4 गोळ्यांच्या, 6 गोळ्यांच्या, 8 गोळ्या होऊन त्याचं काहीतरी होऊ शकेल. चुकीचं काही नाही आहे. त्यांना तसं शिकवलेलं आहे. आहार तज्ज्ञांना शिकवलेलं आहे की तुम्हाला फक्त ते हे द्यायचं, हे खायचं, ह्याच्यात प्रोटीन आहे, त्याच्या कार्बन, दोघांचा संगम करून ते तुम्ही नक्कीच कमी करू शकता. असं होण्याचा प्रयत्न केलात ना तर नक्कीच. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात माझ्यासारखे 100 लोक जरी तयार झाली ना, तरी मला नाही वाटत हे पेय वाजवण्याचं, हे करण्याचं, ते करण्याचं काही गरज आहे. नॅचरल गोष्टी आहोत, त्याच्यावरती क्युअर आहे आणि देवानेच दिलंय की शांत झोपा, एक वेळेला तरी एक्सरसाइज करा, जर तुमचं बाकीचं काही नसेल तर योग्य गोष्टी खा, हे देवानेच दिलेलं आहे. आणि तेच फक्त मी पसरवण्याचं काम करते. बाकी मी वेगळं काही असं फाइंड आउट नाही केलेलं. माझा वेगळा काही प्रोडक्ट नाही आहे, माझा वेगळं काही पदार्थ नाही आहे की हा खाल्ला की तुम्ही अगदी अमर राहाल. तुमच्यातलंच वाढलेलं तुम्ही कसं खायचं हे जर तुम्हाला कळलं, तुमच्याच रोजच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही किती वेळ एक्सरसाइज करू शकता, कुठला वेळ देऊ शकता. अगदी की तुम्ही फोनवरती आहात ना, तर फोनवरती माझं म्हणणं बसून बोलताय, उठून बोला ना, होऊ दे ना तुमची पावलं कम्प्लीट. बरोबर, तेवढा टाइम असतो. मोबाईल टॉकिंग तेवढं आहे आपलं. तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम आहे ना, नका ना, ते 11 वाजता लाईट बंद करा ना. आयुष्यात तुम्हाला चांगलं जगण्यापेक्षा अजून कशाला महत्व आहे. त्या 2 तास 1 तास अलीकडे झोपणार, जर तुमच्या शुगरचा एकदम खटाखट कमी होणार असेल, तुमचा स्ट्रेस कमी होणार असेल, सोप्या पद्धती येतो. आपण त्या फॉलो करून बघितल्या ना की आपल्याला कळतं, अरे आपण हे का नव्हतो करत. खरं. बऱ्याच वेळेस आपण बघतो की सगळ्यांना सगळं माहिती असतं. आता सिगरेट पिऊ नये, कॅन्सर होतो, माहिती रे, पण ट्रेस, किंवा मग फास्ट फूड खाऊन माहिती रे, पण ट्रेस. आणि त्यात अजून प्रत्येक महिन्यात आपले सण, तिथं जे रिदम ब्रेक होणारे आहेत ना, लग्न येतंय, काय होतंय, मग भंडारा, व्हॉट एव्हर इट मे बी, काही ना काही येतं, याचा बर्थडे, त्याचा बर्थडे, काहीतरी येतं. ज्याने सुरू केलेलं असतं ते लोक सोडतात, तुटतात तिकडे. आणि यात जसं तुम्ही म्हटलं की म्हणजे तुमच्यासारख्या 100 लोक जरी आले तरी कमी पडतील. इकडे आपण म्हणतो की आमच्याकडे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग आहे, पण ते कुठं डिसीज झाल्यावर स्ट्रॉंग आहे. ते नको व्हायला पाहिजे, त्यासाठी रखरखी ते पूर्ण, म्हणजे नसल्या खूप बोटावर मोजणारे लोक तिकडे काम करतात की तुम्ही आजारी नको पडायला पाहिजे. हा, पडल्यानंतर इकडे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल टाळू शकतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे असं नाहीये की तुम्ही त्याच्याकडे नाही, ते करू शकतो, ते होतंय, ते जमतंय, ते जमू शकतं. हे जर असेल तर तुम्ही का पुढे जाताय मग.
औषधाकडे न जाता बॅक येऊ शकता जर का तुम्ही, तर का नाही घ्यायचं. आणि हे आता लोकांना समजायला लागेल. म्हणून म्हणलं ना, एक प्रणित अशोक नाही तुम्हाला त्याच्यात कामी पडणार आहे. तिथे तुम्हाला अशी गँगच्या गँग, टीमच्या टीम गव्हर्नमेंटकडून सुद्धा तयार होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मेडिसिनच्या माणसाबरोबर एक आहार तज्ज्ञ जर बसवला तर मला नाही वाटत, किंवा त्यांनाच एक असा अजून एक कोर्स करून द्या तयार, की जेणेकरून त्यांना आहारातलं पण कळतंय आणि त्यांना डिसीज मधलं पण कळतंय. अजून चांगली व्हर्जन्स तयार होतील आहार तज्ज्ञांची. हे बरोबर म्हटलं तुम्ही, कारण मला ज्या मेडिसिन मधलं माहिती आहे आणि आहारामधलं माहिती नाही, आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा तर तो भेटणं म्हणजे करूयात 8 दिवस 15 दिवस, मग तो विसर पडतो. आणि ही चेंज जी आहे कम्प्लीट, म्हणजे पूर्ण पॅकेज होण्यामधला जो प्रवास आहे तो ब्रेक होतो. मग तो एक तर पूर्ण गोड्याच खाईल किंवा मग आहारवरच फोकस करेल. म्हणजे मागच्या आठवड्यात एक पेशंट आले होते, त्यांना मी आहार सांगितलं, मी असंच करतेय, तुम्ही मला वेगळं काय देताय, तुम्हाला वेगळं काहीतरी द्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की मला काहीतरी फरक पडेल. आणि मला फरक नाही पडणार आहे. तिला आणा भाका केल्या, नवसनी केली, म्हटलं नाही झालं ना ताई तर मी तुला सगळं बदलून देते, तू काळजी करू नको, फक्त तू 2-3 गोष्टी ज्या मध्ये सांगितल्यात ते खायचा प्रयत्न कर. ती काल 2 किलो वजन 1 आठवड्यात कमी करून आली होती आणि ती अक्षरशः पायाच पडायची बाकी होती. तुम्हाला कळत नाहीये कोण कुठे कधी, हे जर प्रॉपर ठिकाणी बसवलं नाही तर सगळा गोंधळ तयार होतोय. तो गोंधळ टाळायचा असेल तर सोप्या साध्या इन्स्ट्रक्शन, म्हणून म्हणलं फार मोठं काही देत नाहीये मी, तुमचंच तुमच्यामध्ये बसवून देते की जेणे तुम्हाला तुमच्याच आहारासाठी, सस्टेनेबिलिटीसाठी, टिकण्यासाठी उपयोगी आहे. बरोबर. मुलींमध्ये ना सध्या PCOD हा प्रकार खूप जास्त मोठ्याने सुरू आहे, तर तिथं आहार कसा आपण बॅलन्स करू शकतो असं तुम्हाला वाटतं? करिअर ओरिएंटेड सगळं सुरू झालंय हे आता. मुली करिअर ओरिएंटेड, बरोबर आहे. नीट 10वीला गेले की कॉलेजचं टेन्शन, कॉलेजला आलं की ह्याचं टेन्शन, ह्याच्यामध्ये मेरिट पाहिजे, त्याच्यामध्ये मेरिट पाहिजे, अभ्यासासाठी बसणारं, बैठक सुरू झाली की बोंब, रात्रीचं जागरण, बरोबर आहे. म्हणजे तुमचा व्यायाम नाही, तुम्हाला धड खाणं नाही, तुमचा स्ट्रेस लेवल वाढवून ठेवायची, PCOD येणारच ना. कारण याच्यातून सगळं खाण्याचं तंत्रच बिघडून जातंय सगळं. या गोष्टींना फक्त मागे न्या. म्हणजे करा, अभ्यास करा, करिअर करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्याबरोबर तुमच्या आहार विहार म्हणजे व्यायाम, तुमचा स्ट्रेस ह्याच्याकडे पण तेवढाच वेळ गेला पाहिजे, तर त्याचा इफेक्ट पण जास्त छान येईल. त्या समाजाला काय शिकवणार आहेत मग तुम्ही? जर का असे ढोलेच्या ढोले डॉक्टर तयार केले, तुम्हाला डॉक्टरांना शुगर आहे, डॉक्टरांना डायबिटीस आहे, तुम्हाला स्वतःचं मेंटेन करता येत नाही, मग तुम्ही शिकवणार काय? खरंय. तुमचा चेहरा चांगला असेल तर तुमचं सगळं ऐकणार आहेत ना लोक. मग त्या लोकांसाठी तुम्हाला ती म्हणजे आई वडिलांना कळायला, अरे हिला 1 तासभर तरी आपण वॉक करायला घेऊन दिलं पाहिजे, हिला झोपायचं काम आहे, तू रात्री जागरण न करता अभ्यास कर. बरोबर. जर रात्री जागरण झालं तर दुपारी 1 तासभर तरी झोप. पण इतकं शेड्यूल पॅक असतं, टाईट असतं की आपण कशाकडेच लक्ष देत नाही. फक्त माझा मेरिटवरती नंबर कसा येईल ते नंतर पाहून घेऊ आपण. एकदा मेरिट सेट झालं, नंबर लागला आणि पाहिजे ते मिळतंय, कष्ट नाही करावे लागत आहेत काही. आजच्या मुलांना काय कष्ट करावे लागतात? मम्मा मला हे मागवायचंय, ते मागवलं, संपलं काम, पैसा आलाय. बरोबर काय? पण कशाचा कुठे कसा वापर करावा, आपण कुठे नेतोय आपल्या पिढीला, आपल्या मुलांना आपण किती चुकीच्या डायरेक्शनने वळवतोय, त्यांना त्या गोष्टींचं खरंच कळतंय का, त्याचा फायदा होतोय का? सगळी 11 ते 15च्या वर्षातली सगळी जाड मुलं, मम्मा सांगते तेच खावं लागेल. आज आमच्याकडे पोहे नाही होणार, आम्ही आज मॅगी केली होती, मुलं काय करणार? खातील, दुसरं काय. ते अपब्रिंगिंग जसं तुम्ही म्हटलं, प्रत्येकाने तपासून बघा आपण कसं वागतोय. मग तुम्ही त्यांच्याकडून काय, लहान मुलांना घेऊन येणाऱ्या आया पण जाड असतात, पण ह्याचं जरा कमी करून द्या, अरे तुमचं बघा, ती तुझं कमी करायला लागली, त्याचं ऑटोमॅटिक कमी होईल. बरोबर आहे. तुझ्याकडे बघूनच, तुमच्याकडे बघून ते तुम्हाला फॉलो करतील. खरंय खरंय. जसं तुम्ही आता डॉक्टरांचं पण म्हटलं ना की त्यांच्याकडे गेल्यानंतर कॉन्फिडन्स यायला पाहिजे, नाहीतर तो कॅबिन मध्ये ज्यांना डिप्रेशन घेऊन येईल, अरे बापरे तोच ओबीज आहे बाबा, तो काय आपल्याला बरं करणार आहे किंवा तो काय आपल्याला नाही, असं पण नाहीये. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की त्यांनी एकदम त्यांना टकाटक असं नाहीये, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे की हा माणूस आपल्याला बरं करू शकतो. म्हणजे माझ्याकडे जेव्हा केबिनमध्ये लोक येतात, बास 50% काम इथेच झालंय, आता आम्हाला पुढचं फक्त तुम्ही सांगाल ना ते आम्ही फॉलो करतो, जिंकले तिथेच आपण लढाई. तुम्हाला तेवढा विश्वास निर्माण करता आला पाहिजे लोकांमध्ये की हे आपल्याला बरे करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे मेहनत घ्यायची, स्वतः ते तयार करायचे, स्वतः आपल्याला तसे रिझल्ट आले पाहिजेत, आपण लोकांपर्यंत कन्व्हिन्स करू शकलो पाहिजे ते
की मी आजपासून आतापर्यंत मी असा होतो, पण तुम्ही म्हणताय ना चालणार म्हणजे चालणार. बाबा रे एक आठवड्यात कर, नाही जमलं तर देते बदलून सगळं. विनवण्या कराव्या लागतात लोक. पेशन्स पण नाहीत लोकांना. लगेच विचारतात की किती दिवस लागतील. पण होतं, करणाऱ्यांना नक्की मिळतं. आणि आता करायला लागलीत बिकॉज ते फीडबॅक बघतात ना. अरे ही जर 25 किलो करू शकतात तर आपण काय करू शकत नाही. ते पण आपल्या क्षेत्रात करते. ही तर मुलगीच एवढी छोटीशी करू शकते, तर माझी मुलगी पण करू शकते. हा मुलगा एवढा लहान असून सुद्धा तो जर का 10 किलो वजन कमी करू शकतो तर नक्कीच हे फरक पडू शकतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. लहान लहान मुलं सुद्धा फीडबॅक देतात. त्यांचे पण फीडबॅक्स आहेत आपल्याकडे. नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे, पण तो अशा प्रकारे कम्युनिकेबल झाला की आपली मेंटल प्रिपरेशन तयार होतं की नाही आपण हे करू शकतो. इथेच तुम्ही 80% तुमची मजल मारलेली असते, 20% फक्त फॉलो करायची गरज असते. तर हेच थोडंसं मुलींना घेऊन पण प्रश्न असतात की पिरियडच्या नावाखाली, म्हणजे पिरियडच्या नावाखाली नाही म्हणता ना, सॉरी, पण पिरियडमध्ये जी क्रेविंग होते त्या क्रेविंगच्या नावाखाली ते अनहेल्दी खातात. अरे मला नको पाहिजे पण मला क्रेविंग होते ना, आणि अनहेल्दी खाल्ल्यानंतर जास्त दुष्परिणाम ओढवतात. तर हे कसं बॅलन्स केलं गेलं पाहिजे? कारण की त्यांना थांबवणं म्हणजे काय नाही, रिप्लेसमेंट शोधा ना. पण ते नाही, त्यांना पाणीपुरी पाहिजे. हो ना, पण रोज पाणीपुरी खाणं चुकीचं आहे. पण एखाद दिवशी वाटली तर खाऊ देत की, कुठे नाही म्हणते मी. पण एवढी नको की पाणीपुरी म्हणजे एकावर थांबत नाहीत. मग 4-5 पाणीपुरी खाल्ल्याशिवाय क्रेविंगच कमी होत नाही. मग घ्या वाढून. 4 दिवसाच्या खाण्याने काही खूप मोठा फरक पडतो असं नाही. जर का एरवी ते छानपैकी फॉलो करत असेल, एखाद दिवशी वाटलं, हॉर्मोनली कधी कधी होऊ शकतं, तर वाटलं तर त्यांच्या आवडीचा पदार्थ खाऊ शकतात. फक्त त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टीची पण जोड द्या. 2 खजूर पण खातो. एक लक्षात ठेव, कधी पण तुम्हाला क्रेविंग झालं कुठलं असं, 1-2 खजूर तुम्ही 10 मिनिटं जर का चावून खाल्लेत ना, ते क्रेविंग निम्म्यावरती आलेलं असतं. बरोबर, खरंय. हेल्दी गोष्टींनी करा सुरुवात, काय फरक पडत नाही तुम्हाला. हे काही गोष्टी ना इतक्या शुगर कोट केलेल्या असतात ना, म्हणजे एखाद्या माणसाला सिगरेट प्यावंसं वाटली तर ती तलब, आणि मुलीला पाणीपुरी खावंसं वाटली ती क्रेविंग. म्हणजे असं पण केलेलं असतं की अरे मला याची तलप होते. तलप थोडा डाऊन साईड वर्ड वाटतो यांना की अरे तलप म्हणजे गुटखा, तंबाखू, सिगरेट हे खाणारे यांना तलप असते. पण काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं, ही क्रेविंग मध्ये टाकतात ती लोक. असं म्हणजे मी भांडतो घरी की तलप नाही रे, क्रेविंग. सगळे घरचे प्रयोग चालू आहेत. हा, घरचे प्रयोग चालू आहेत. नंतर पॉडकास्ट आल्यावर मला थोडस येणार आहे प्रॉब्लेम तुम्हाला. आता तेल, आपण तेल खातो ते रिफाईंड असतं, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते डॅमेज करतं. अर्थातच तेल कमी खावा हा मुद्दा तर आहेत, पण आपण जे लाकडी घाण्याचं तेल खाल्लं त्यातल्या त्यात, तर त्याचे काय फायदे होऊ शकतात आपल्याला? हे बघ, रिफाईन तेल आणि घाण्याचं तेल किंवा फिल्टर ऑइल याच्यामध्ये मेन डिफरन्स काय आहे? रिफाईन तेलमध्ये सगळ्यात हाय डिग्रीला तापवर घेतलेलं असतं, सगळी पोषण मूल्य मारून टाकतात, पण त्याच्या जाहिराती होतात. त्याच्या जाहिराती करणाऱ्या लोकांना पण मला नम्र विनंती आहे की तुमच्या जाहिरातींमुळे लोक रिफाईन तेल खायला लागली की ज्याच्यामध्ये पोषण मूल्यच नाही आहेत. घाण्याच्या तेलामध्ये ॲडिक्वेट टेम्परेचरला तापून असतं, त्याचा वास पण छान येतो, आणि ज्या तेलाला वास आहे, ज्या तेलाला कलर आहे ते तेल खा, कारण त्याच्यातून पोषण मूल्य मिळतात, त्याच्यातून ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मिळतात, चांगल्या प्रकारचे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स मिळतात. आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं आहे. चुकीच्या डायरेक्शनने जे लोक जातात ना, त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम सुरू होत आहे. मग ते बाकीचं काहीच बघत की हे रिफाईन ऑइलची जाहिरात ह्या माणूस करतोय म्हणून मी तेच खाल्लं पाहिजे कारण ते हेल्दी आहे, असं नाहीये. चुकीच्या डायरेक्शनने जाऊ नका. मी परत म्हणते ना, प्रत्येकाची तुम्ही ती कुवत ठरवून घ्या की ह्यांच्यामध्ये खरंच हे आहे का, जे हे सांगणारी लोक जी आहेत ती बरोबर सांगतायत का. आहोत कुठेही टाकलं तरी तुम्हाला त्यातले डिफरन्सेस मिळतात. गुगल करतातच की, करू देत की, आज पण करू देत लोकांना, मग कळेल कुठलं तेल चांगलं आहे. बरोबर. तरी रोजच्या आहारात आपण इतकी व्हरायटी ऑफ तेल, सोयाबीन असेल, शेंगदाण्याचं असेल, तीळचं असेल, तरी कोणतं तेल कुठलंही घ्या, तुमच्या शहरात तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे पहिल्यापासून सवय आहे हे तेल तुम्ही खाऊ शकता. एखाद्याला त्या मस्टर्ड ऑइलची टेस्टच आवडत नाही, पण तेच मस्टर्ड ऑइल त्यांच्या भागामध्ये किती जातं, पंजाबकडे वगैरे मस्टर्ड ऑइल किती होतं, कारण तेवढी शेती आहे त्यांच्याकडे, त्यांना त्या तेलाची सवय आहे. तुम्हाला शेंगदाणे तेलाची सवय, तुम्ही शेंगदाणे तेल खाऊ शकता, तिळाचे तेल वापरू शकता, सगळं घाण्याचे तेल फिल्टर ऑइल वापरा, फक्त रिफाईन वापरू नका. कोणतेही वापरा, मिक्स करून वापरा, एक वापरा, चांगलं वाटेल ते वापरा. काही गोष्टी तेलाचे वास आवडतात ते नका वापरू, पण त्याला पर्याय भरपूर आहेत ना. साधं सिंपल आहे. रिफाईन खाऊ नका, घाण्याचं खा किंवा फिल्टर ऑइल खा. आणि हल्ली त्या तेलाच्या पुड्यांवरती पण फिल्टर ऑइल असं लिहिलेलं असतं, ते बघून घ्या, लिहिलेलं असतं ते.
हा, आता एक खरंच एक महत्वाचा प्रश्न. आता आम्ही शूटिंगसाठी बाहेर फिरतो. आधी कसं व्हायचं, आपण बाहेर जाताना न्याहारी कॅरी करायचो, घरून डब्बा वगैरे कॅरी करायचो. आता ती प्रथा ऑलमोस्ट बंदच पडली, की आई डबा करून द्यायची, बाबा रे रस्त्यावर जाताना खा. आता म्हणतो की मी बाहेर खाऊन घेऊ. तर बाहेर जेव्हा आपण खातो तेव्हा लिमिटेशन येतात. धाब्यावर थांबले किंवा टायमिंग मिसमॅच होतात. तर अशा वेळेस आपण तर काही बाहेर जाणं अवॉइड नाही करू शकत. तर त्यातल्या त्यात काय आपल्याला बेटर खाता येईल, कोणते पदार्थ असतील की जे खाऊन तुम्ही ऍटलिस्ट मेंटेन करू शकता? मी असं म्हणेल, या वेळेला तुमचा चॉईस जो असू शकतो तो जो आपण नाही का, आपण मराठी अन्न मिळतं एखाद्या ठिकाणी, थाळी मिळते चांगली, एखाद्या ठिकाणी हा चपाती भाजी मिळते, पोळी भाजी मिळते, मिसळ पण चांगली आहे. फक्त पाव कमी घ्या. मिसळ तुमचे स्प्राउट आहे ना, प्रोटीन तुम्हाला विसरता त्या मिसळीला, तुम्ही खाऊ शकता ना. तर त्यातली तर्री नका घेऊ एवढी, जिथे वाढतात तेवढी तर्रीची तुम्हाला गरज नाहीये. त्याच्यावरती सॅलेड मागवा तुम्ही बरोबर. तिथे तुम्ही लोकांनी जेव्हा तुम्ही शूटिंगसाठी बाहेर पडता, घ्या ना तुम्ही तिथे बघा, जर का त्यांचं बिल समजा तुमचं काय 4,000-5,000 होत असेल अनहेल्दी खाऊन, त्यापेक्षा 1,000 रुपयाचे ऍपल गाडीत ठेवा ना, द्या ना प्रत्येकाला एक ऍपल मध्ये. बरोबर करू शकता. ड्रायफ्रुटचे छोटे छोटे साठी तयार करा. प्रवासात तुम्ही तोंडात टाकले तरी तुमचं ते काम होऊन जाऊ शकतं. भूक क्षमते म्हणजे चांगलं खाण्याची बुद्धी येते तिथे आपल्याला. आणि त्यातल्या त्यात याच्याबद्दल काय मत आहे की आपण साऊथ इंडियन खातो, ज्यात तळ म्हणजे तेल वगैरे हा पदार्थ ऑलमोस्ट नसल्यासारखं असतो, आणि त्यातल्या त्यात पोषक तत्व बेटर असतात बाकीच्यांपेक्षा. जसं इडली असेल, खाऊ शकता, अगदी अगदी प्रेफर, नो प्रॉब्लेम. तो चॉईस आपण इझिली करू शकतो. साऊथ इंडियनचा चॉईस पण आहे तुम्हाला. पण बऱ्याच लोकांना जेवण म्हणून साऊथ इंडियन चालत नाही ना, नाश्ता म्हणून साऊथ इंडियन चालत, असा प्रश्न असतो. अशा वेळेला तुम्हाला सांगू, पुलाव पूर्ण अन्न आहे, कारण तुम्ही भात घेताय बरोबर आहे, कार्ब्स पण आले त्याच्यामध्ये, भाज्या घालताय त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही विटामिन्स घेतली, मिनरल्स घेतली, फायबर्स घेतले त्याच्यामध्ये. थोडी डाळ, मुगाची डाळ वगैरे अशी त्याच्यात असेल समजा, किंवा फ्राय करून त्याच्यात टाकून दिली तुम्ही, किंवा डाळ भिजवून टाकतात बरेच लोक, हे असं केलं की तुम्हाला प्रोटीन आलं त्याच्यामध्ये. हॅशटॅग प्रोटीन आलं की मग लोकांना कसं बरं वाटतं ना, म्हणून. म्हणजे काय झालं, कार्ब्स आले भातामध्ये, प्रोटीन आलं डाळीमध्ये, फायबर्स आणि मिनरल्स विटामिन्स आले तुमच्या भाज्यांमध्ये, झाले की नाही पूर्ण अन्न. वड्याला पूर्ण अन्न केलं की नाही मी, तसं तुमच्या पुलावला पण केलं. घ्या ना मस्त डब्बा असा मोठा पातेला भरून पुलाव करून घ्या, किंवा तो कॅरी केला तरी तुम्हाला चालतो. पुलावचे ते तयार करून घ्या, त्याला छोटे छोटे आपण ते लंच बॅग म्हणतो की नाही, तुमच्या पिझ्झा बर्गर पेक्षा तर नक्कीच चांगला लंच बॉक्स आहे ना तो. आता पुलाववरती काय म्हणतील लोक माहित नाही बाबा. लोक काय करतात माहिती का, जितका आमचा अनुभव आहे ते बघतात फक्त रील, आणि रील मधलं जे एक वाक्य असतं ना ते त्याला ॲड अ स्टेटमेंट म्हणून घेतात की प्रोटीन खाऊ नका, स्टेटमेंट. बट का खाऊ नका आणि कोणी खाऊ नका, हे जे आहे ते फुल पॉडकास्ट पाहण्याची त्यांची इच्छा नसते किंवा टाइम नसतो. मग ते वाक्य घेऊन कंटिन्यू करतात पुढचं वाक्य, किंवा त्यांचे थॉट्स मांडायचा प्रयत्न करतात. बऱ्याच लोकांनी इतक्या छान छान कमेंट्स केल्या होत्या, छान कमेंट्स केल्या होत्या, ते बघून पण म्हटलं ठीक आहे, होईल, सगळ्यांचे गैरसमज दूर होतील. आणि शेवटी आपण याच मुद्द्यावरती येतो की जे खाल्ल्याने आपल्याला छान वाटतंय, मस्त वाटतंय, वजन कमी होत आहे, फ्रेश वाटतंय, आजार कमी होत आहेत, आजार येणार नाही तसं वाटतंय, ते सगळ्यात बेस्ट खाणं आहे. आणि हे मात्र मी आयुष्यभर करत राहणार. बरोबर. मला कोणी काही म्हटलं तरी मी चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करणार आहे, त्याच्यामुळे मला ढीक भरून आशीर्वाद मिळतात. माझ्या हाताला यशपेक्षा माझ्या बोलण्याला यश आहे असं लोक म्हणायला लागलेले आहेत, की बोलण्यावरती वजन कमी करणारी ही एकच व्यक्ती की जी बोलण्याने वजन कमी करू शकते. ज्या दिवशी लोकांचा फॉलोअप असतो त्या दिवशी, आज फॉलोअप आहे बरं का मॅडमचा, तो कझन काटा हलतो म्हणे, इकडे हलतो, कमीकडे दाखवतो आहे. देवाने काहीतरी सुपर पॉवर दिली असू शकते, आपण नाही म्हणू शकत नाही. जगाला आत्ता ज्याच्यात अडकलोय याच्यातून कुणीतरी बाहेर काढायला पाहिजे ना, हळूहळू प्रयत्न करू. माझे तर सगळे प्रश्न संपलेत माझे सगळे प्रश्न, आणि जे डाऊट्स माझ्या मनात होते बेसिकली आहाराला घेऊन, ते सगळ्या रिलेटेड असतं. म्हणजे इव्हन तो घरात जे वयोवृद्ध असतील, म्हणजे लहान बाळ असेल, किंवा मग आई वडील असतील, सगळ्यांसाठी एक गोष्ट त्यांनी कॉमन सांगितली की तुम्ही जे काही खातायत ते तपासून बघा, आणि योग्य खा, आणि योग्य प्रमाणात खा, आणि योग्य वेळी खा.
पाकिटं कमी फोडा. पाकिटं कमी फोडा म्हणजे कसली असते सगळ्यात भारी. हा, कमी पाकिटं फोडा, घरात आणायचं, शिजवायचं आणि खायचं. काही पण करा मग तुम्ही. किती सुंदर रेसिपी करतात माहितीये का बायका युट्यूबवरती. कशाची बिस्किटं बनवतात, नाचणीची बिस्किटं बनवतात. त्याच्यानंतर हल्ली खजूरचा केक तयार करायला लागले ते. गव्हाचं पीठ वापरून, खजूर घालून, ड्रायफ्रुट्स घालून. हे असं काहीतरी करावं जे घरी करू शकाल. मुलांना खायला पण छान मिळेल, त्याचे पोषण मूल्य पण तुम्हाला मिळतील ना. की ते मंजिनीजमध्ये गेले, एवढे केकचा हे घेऊन आले, त्याच्यातलं पोषण मूल्य माहिती नाही, काय वापरतात माहिती नाही, तो बर्गर आणि तो पिझ्झा नाही. आपलं खाद्य नाहीये ते. आपल्याला त्यांनी मजा येणार नाही. आपण उलट आपल्याकडे खड्ड्यात पडू. खड्ड्यात पडायच्या आधी जर समजा मी तुम्हाला सांगितलं की 40 मीटरवरती तुमचा खड्डा आहे, तुम्ही तरी पण जाऊन पडाल का खड्ड्यात? मग मी सांगते ना कुठपर्यंत खड्डा आहे, फक्त डोळे उघडे ठेवून जा बस. आता मागे ना मी पाहिलं की रागी खूप ट्रेंड करतं मध्येच, की कोणतरी सांगितलं आणि रागी एकदम ट्रेंड मध्ये येतं आणि लोक रागीच्या मागे एकदम धाव सुटतात. तर रागी म्हणजे नाचणीच ना. ओके. तर त्यात प्रोटीन खूप आहेत, जसं आता परत प्रोटीनचा कॅल्शियम खूप आहेत. आणि मग आपण ते डायरेक्टली बाकीच्या पिठांमध्ये मिक्स करून खाऊ शकतो का? खाऊ शकतो की काय, कारण बाकीच्या लोकांना पोट खराब होण्याची सुविधा होऊ शकते. हो, काय खाऊ नुसतं पण खा. नाचणीचे पापड मुलांना आवडतात, नाचणीची भाकरी मोठ्यांना आवडते, नाचणीचं तर बरंच बिस्किट तयार झालेत. पण त्या प्रकारात जाण्यापेक्षा फ्रेश जेवढं खाताल किंवा वाळवण करून ठेवलेले ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीयेत असं जेवढं खातात. नाचणीचा डोसा तयार करतात लोक हल्ली, तो पण चांगला आहे. तुम्ही त्याला आंबवून ते त्याचा डोसा तयार करतात, चांगला आहे, हेल्दी आहे, काय प्रॉब्लेम नाही, खाऊ शकता नाचणी. आणि ड्रमस्टिक बद्दल पण बरेच लोक आता बोलायला लागले. शेवगा असं कोणी बनवायचं ना आमच्या घरी, तर लोक असं अरे शेवगा केलेत का, मग मी खात. तर त्याचं सोप्या पद्धतीने रूपांतर लोकांनी पावडर पण केलंय. तर त्याच्यावर पण खाऊ. आठवड्यातून एकदा शेवग्याची भाजी खाली तरी पुरुष आहे ना तुम्हाला. कशाला पावडरही लागतात, कशाला हेच कळत नाही लोकांना. ते पावडर कुठून केल्याशिवाय ते आपल्याला काहीतरी देईल असं वाटतच नाही. शेवग्याचं सगळ्यात मस्त शेवग्याचा रस्सा छान होतो, डाळ टाकून छान होतो. शेवगा नुसता ज्याला पाहिजे ना, रस्सा नाही आवडतं मला, डाळ नाही, नुसता शेवगा वाफवून घ्या, त्याला थोडंसं हिंग मिरची फोडणी द्या, थोडं तिखट घाला आणि साईड डिश म्हणून घ्या बरोबर. म्हणजे तुम्ही आता भाजी पोळी खाताय, आमटी भात खाताय, त्याला साईड डिश म्हणून शेवगा घेऊ शकता. काय तेव्हा रोजच्या खाण्यामध्ये असेल तर काय नाही. एकाच गोष्टीला कुथून येऊन नाही उपयोग. सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रमाणात सगळ्या गोष्टींचा जेव्हा समावेश आहे तेव्हा ते पूर्ण अन्न जाणार आहे, तेव्हा तुमचे पोषण मूल्य कम्प्लीट होणार आहे आणि तुम्हाला हेल्दीकडे वाटचाल करता येणार. खरंय. तर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा काही सांगायचं असेल लोकांना तुमच्या वतीने, काही प्रश्न असतील, कारण तुमच्याकडे बरेचसे लोक येतात, स्पेसिफिक वयोगटातील लोक पण येत असतील किंवा स्पेसिफिक गोष्टींना घेऊन सुद्धा येत असतील की याचं प्रमाण आता वाढत चाललंय, तर ते अवॉइड करण्यासाठी किंवा ते बंद करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला काय सांगायला आवडेल? की सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज प्रत्येकाने केलाच पाहिजे. तुम्हाला जर का, मी तुम्हाला माझं नेहमीचं उदाहरण येते की तुम्हाला खूप छान ताट दिलंय वाढून, बरोबर आहे, पण त्यात कशात मीठच नाहीये. किती लागतं मीठ? एक्सरसाइज रोज तसंच करणं गरजेचं आहे. तुम्हाला थोडा तरी करा, हाला थोडं तरी त्याच्यासाठी, तर तुम्हाला खूप काही बेनिफिट्स देणार आहे. तुमची झोप शांत असू द्या, तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तुम्ही ठराविक वेळा ठरवून घ्या तुमच्या कामाच्या. पण समजा रात्रीचं काम आहे, ऑनलाईन काम आहे, दिवसा तरी झोप काढा नाही. दिवसा घर सांभाळायचं आणि रात्री जागरण करायचं, त्या बाईच्या हेल्थची पार वाट लागून जाते. आणि ह्याच्यासाठी जे कॉमन आहे, जे सगळ्यांना माहिती असणं पाहिजे, हे टिप्समध्ये देते. त्या टिप्सला एकत्र करून काही ब्लॉग्सला एकत्र करून आता परवाच पुस्तकाचं उद्घाटन केलेलं, आहार हेच औषध. आणि त्याचं आत्ता पहिली आवृत्ती, म्हणजे प्रकाशनाच्या दिवशीपर्यंत पहिली आवृत्ती संपलेली आहे, दुसरी उपलब्ध आहे आता. हे आपलं पुस्तक आहे, आहार हेच औषध, हे पुस्तक काढलेलं आहे. ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी वाचायचा प्रयत्न करा. त्याच्यातून काही शिकलात तर तेवढंच मला पुण्य पदरी पडेल, लोकांचं वजन कमी करायला, त्यांना आजारातून बाहेर पडायला. आणि हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. आणि आम्ही खाली त्याची लिंक मेन्शन केलेली आहे, तुम्ही जा, नक्की परचेस करा. आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर मॅडम तुमचा पत्ता, नंबर हा सुद्धा मेन्शन केलेला आहे. आणि आहारासाठी एक वेळ काढा आणि डॉक्टरना व्हिजिट करा. इन डिटेल ते तुम्हाला त्यांचा डाएट प्लॅन वगैरे बनवून देतील. नक्की देतील. जे जमणार नाहीये ते नक्की माझ्यापर्यंत या, पण जे सोप्या गोष्टी ते झोपताय ते आधी ट्राय करा. येस. आणि हे घरातल्या प्रत्येकाने वाचावं असं एक पुस्तक आहे, तर डेफिनेटली आपल्या घरात हे पाहिजेच. म्हणजे ॲटलिस्ट आपण
योग्य गोष्ट फॉलो करतो आहोत की नाही हे तरी तुम्हाला घरच्या घरी क्रॉस चेक करता येईल. कळतं. बरोबर. आणि हे तुमच्या अपब्रिंगिंग मध्ये यायला पाहिजे की तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर ऑब्व्हियसली आपण काय खातोय ते डायग्नोस करता येईल. करतात लोक फॉलो Exactly. करतात, काहीच प्रॉब्लेम. तर मॅडम तुम्ही आलात आणि एक म्हणजे वर्षाची सुरुवात एक हेल्दी सुरुवात झाली असं मला असं वाटेल. तर तुम्हाला कसं वाटलं इथे? एकदम भारी वाटलं. हा ना. कारण प्रश्न इतके चुनचुनके काढलेले होते, म्हणजे बिफोर पॉडकास्ट डे काय प्रश्न काढलेले होते. ते काय झालं, 3-4 वेळेला येणार म्हणून तुम्ही आता मॅडम आल्यावर विचारायचंय, आता मॅडम आल्या, अशी लिस्ट वाढत गेली. 2 पानी प्रश्न होते त्यांचे आणि छान होते, मला आवडले ते, ऑथेंटिक. त्याच्यातून छोटेसे मेसेज प्रत्येकाने स्वतःला तपासून ही आपण करतोय, हे नाही करायला पाहिजे, एवढं अनालिसिस केलं तरी आपला हा आजचा दिलेला जो वेळ आहे आपण तो बरोबर. काहीतरी झाल्यानंतर डायटिशियनला भेटलं पाहिजे, हा जे मिसकन्सेप्शन आहे आपल्याकडे ते कुठेतरी रॉंग आहे. फक्त मला हेल्दी राहायचं आहे आणि तो माझा मूलभूत हक्क आहे. कारण आपण जे काही कमवतोय मरमर करून पॅकेजेस वाढवतोय 2-2 लाखाचे आणि खाताना आपल्याला तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत पण तुम्हाला चालताच येत नाही तो गड. मग काय उपयोग आहे? तुम्हाला ट्रेकिंगच करता येत नाही, तुम्हाला एका जागी 4 तासाचा प्रवास करता येत नाही, तर काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही जे काय करताय हे तुम्हाला उपभोग पण घेता आला पाहिजे ना त्याचा, तुम्हाला मजा पण करता आली पाहिजे त्याच्यात. त्याच्यामुळे मजेसाठी चीट मील पण असतं आपल्याकडे, ते पण प्रश्न नाहीये. मी म्हणेन ना, काही खाऊ नका असं नाहीये, काय किती कुठे खावं हे ठरवा, म्हणजे ते तुम्हाला कधीच त्रासदायक होणार नाही. एक्झॅक्टली. आणि मॅडम तेच सांगतात की जे आपल्या पूर्वजांनी आधीच सांगून ठेवलंय की शरीर हीच संपत्ती, खाताना 32 वेळा चावून खा, आरामात खा, निवांत खा. तर हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला आधीच सांगितलंय. त्या स्लो हिटिंगचं सायंटिफिक रिझन पण दिलं तो गट ब्रेन ऍक्सेस. एक्झॅक्टली. तर आपण मागासलेलो न होतो, आपण मिसडिरेक्ट केले गेले, तर म्हणजे आपलं ब्रेन वॉश, आय डोंट नो त्याला काय वर्ड असेल, किंवा आपण आणि लोकांना चांगलं हे नेहमी आवडतं ह्याची मला खात्री आहे. एक्झॅक्टली. तर मी परत या पॉडकास्टच्या वतीने प्रभूचरणी प्रार्थना करतो की अशी सेवा तुमच्याकडनं लोकांची होत राहो आणि हे नवीन वर्ष लोकांनी जास्तीत जास्त अवेअरनेस हेल्थ बद्दल त्यांच्या डोक्यात येणार आहे डेफिनेटली. आणि पॉकेट फूड हे अवॉइडच करतील लोक. आणि या विषयासाठी मला इथे बोलवलं, त्याच्यावरती गहन चर्चा झाली आणि जे काही लोकांना याच्यातून कळणार आहे, त्याच्यातून त्यांना जे काही फायदा होणार आहे, त्यासाठी मी तुमची, चेतन पाटील सरांची आणि त्यांच्या टीमची नक्कीच आभार.